कुरुंदवाडचे सपोनी संतोष माने यांची तडकाफडकी बदली. लाच प्रकरण भोवले 10 महिन्यांच्या कार्यकाळात उमटवला कार्यकर्तृत्वाचा ठसा. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्हे उघडकीस आणण्यात यश. जनसामान्यात निर्माण केली विश्वासाची प्रतिमा. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांची अल्पावधीतच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अवघ्या 10 महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची वेगळी छाप उमटवत जनसामान्यात विश्वासाची प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीची आठवण नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कुरुंदवाड पोलीस ठाण्यात हजर झाल्यापासून नगरपालिका निवडणूक, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, खिद्रापूर आंदोलन तसेच पंचगंगा आंदोलन अशी विविध संवेदनशील प्रसंगी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. त्याचबरोबर पोलीस ठाणे तसेच पोलीस ठाण्याच्या आवारातील सुशोभीकरणाकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले. गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. दरोड्याच्या गुन्ह्यातील 4 आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. शिरडोन येथील म्हैस चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणून विजापूर येथून म्हैस हस्तगत करण्यात आली. तसेच तेरवाड येथील घरफोडीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणून मुद्देमाल जप्त करण्यात आला. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना रायबाग येथून अवघ्या 48 तासात अटक करण्यात आली. तसेच हेरवड हायस्कूलमधील शिक्षक संदर्भातील हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपीला पंढरपूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न संतोष माने यांनी केला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक विश्वास निर्माण झाला होता. अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या सपोनी संतोष माने यांची तडकाफडकी बदली झाल्याने नुकताच जे शहरात लाच प्रकरण झाले ते त्यांना भोवले असल्याची चर्चा. SK न्यूज, सुरेश कांबळे, कुरुंदवाड.